नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 7 मे 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. ग्रीष्म ऋतू आहे. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाची दशमी आहे. नक्षत्र पूर्व आहे. योग व्याघात आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो गरा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो वनी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 10:45 ते 12:23 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:59 ते 12:47 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:23 ते 2:01 आणि यमगंड काळ सकाळी 7:28 ते 9:06 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस सिंह राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र रवी बरोबर त्रिकोणयोग करेल, गुरु बरोबर केंद्रयोग करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 5व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या रवी बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. द्वितीयातला गुरु बरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण अत्यंत शुभफलदायी असणार आहे. खास करून आजच्या दिवशी तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी, आत्मविश्वास अतिशय चांगल्या प्रकारचा दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती हातावेगळी करू शकाल. कामाचा उरक दांडगा राहील. भाग्याची उत्तम साथ लाभेल. नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू शकता. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल दिवस उत्तम राहील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले शॉर्ट टर्ममध्ये लाभसुद्धा मिळू शकतील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या चतुर्थ सणात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या रवी बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. तुमच्याच राशीतल्या गुरु बरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं किंवा त्याची सुरुवात आजच्या दिवशी तुम्ही करू शकता. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या तृतीय सणात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या गुरु बरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. लाभातल्या रवी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग सुद्धा करणारे दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार याकरता आजचा दिवस उत्तम राहील. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे हातावेगळे करू शकाल. तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ सुद्धा मिळू शकतील. मित्रपरिवारावर भेटीगाठी सुद्धा होऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या द्वितीय सणात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या रवी बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. लाभातल्या गुरु बरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. आजचा दिवस उत्तम राहील. तुम्हाला काय चांगले उत्तम आर्थिक लाभ मिळतील. गुंतवणुकीच्या नवनवीन संधी समोर येऊ शकतील की ज्या पॉझिटिव्ह असतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संबंधी काही नवीन खबर किंवा चांगली बातमी तुम्हाला मिळू शकेल. तुमच्या कामाचं ॲप्रिसिएशन होईल. वरिष्ठांकडून तुमच्या कामाला दाद मिळेल. सहकर्म्यांकडून तुम्हाला चांगली मदत मिळू शकेल. त्याचप्रमाणे करिअरच्या संदर्भात नवीन संधी तुमच्या समोर येऊ शकते. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे
सिंह रास. सिंह राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दशमातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र योग सुद्धा करणार आहे. अतिशय उत्तम अशा प्रकारचा आजचा दिवस आहे. तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी आणि मूड खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. तुम्ही आजच्या दिवशी बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. जे काही निर्णय तुम्ही आजच्या दिवशी घ्याल ते अगदी नेमके आणि अचूक असतील. कामाचा उरक दांडगा राहील, बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकाल. भाग्याचे उत्तम साथ लाभेल. नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू शकाल. फिरणं वगैरे होईल. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या रवीबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. भाग्यातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र योग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. मात्र ती कामं पूर्ण होताना जास्तच मेहनत करावी लागेल. त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावरती होऊ शकेल. तत्संबंधी काळजी घेणं गरजेचं राहील. छोटे मोठे काही लाभ मिळू शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात थोडासा स्ट्रेस राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या रवीबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. अष्टमातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. जे तुमचे अडकलेली कामं आहेत, जे तुमचे अडकलेले लाभ आहेत ते आजच्या दिवशी तुम्हाला मिळू शकतील. वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या रवीबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. सप्तमातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी जे कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी घडून येतील. तुमच्या कामाचं कौतुक होईल. वरिष्ठाकडून तुमच्या कामाला दाद मिळेल. सहकर्म्याकडून तुमच्या कामाला मदतसुद्धा मिळू शकेल. थोडंसं वैवाहिक जोडीदारावर शाब्दिक चकमकी होऊ शकतील. मात्र आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी अतिशय चांगली दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या रवीबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. षष्ठातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र योग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. पॉझिटिव्हनेस तुमच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. महत्त्वपूर्ण कामं तुमची सहजपणे पार पडू शकतील. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधले नातेसंबंध सुधारतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरीसुद्धा काही चांगले लाभ आजच्या दिवशी मिळू शकतील. आरोग्याचे छोटे मोठे त्रास कव्हर करू शकते. मात्र दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र योग करेल. चतुर्थातल्या रवीबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. छोटे मोठे त्रास दिसून येतील. मात्र घरातील मंडळींबरोबरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर थोडीफार कुजबूज त्यामध्ये राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातल्या रवीबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. चतुर्थातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र योग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध अतिशय सुमधुर दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा एक संबंध आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. ती पूर्णसुद्धा होताना दिसते. घरातले जे वयोवृद्ध व्यक्ती असतील त्यांच्यावर थोड्याशा शाब्दिक चकमकी उडू शकतील. त्याकडे लक्ष द्या. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे.
यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातला गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. द्वितीयातल्या रवीबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. काही चांगले लाभ, काही चांगल्या गुंतवणुका आजच्या दिवशी होऊ शकतील. मात्र थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारच्या महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. दिवस मात्र तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 7 मे 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.